नमस्कार, मी डॉक्टर गौरी भेंबळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल ट्रम्प यांनी एक ट्रूथ सोशलवरती पोस्ट टाकली की पुढचे 5 दिवस अमेरिका इराणच्या पॉवर जनरेशन प्लांटवरती, इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांटवरती कुठलाही हल्ला करणार नाही. तर इराणनेही कुठलेही हल्ले करू नयेत आणि युद्ध थांबवण्याच्या दिशेने जाऊया. इराणबरोबर आमची बोलणी चालू आहेत असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे. असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पोस्ट करून सांगितलं. आणि तिथे फायनान्समध्ये मार्केटमध्ये काय झालं तर आधी 5-6 दिवसापूर्वी घेतलेल्या ऑइलमध्ये शॉर्ट पोझिशन्स होते. शॉर्ट पोझिशन म्हणजे काय तर आधीच तेल विकलेलं होतं आहे त्या दराला आणि नंतर ते तेलाच्या किमती कमी होणार या हिशोबात विकलेलं होतं. तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर ते तेल विकत घेतलं. म्हणजे आधी तेल विकलेलं आहे आणि नंतर ते विकत घेतलेलं आहे. समजा याच्यामध्ये 1000 बॅरल तेल विकलेलं आहे $100 पर बॅरल ह्या रेट. तर 100 गुणिले 1000 $1,00,000 या किमतीची विक्री झाली. आणि जर पुढे काही दिवसांनी तेलाच्या किमती $80 पर बॅरल झाल्या तर विक्री किंमत $80 पर बॅरल गुणिले 1000 $80,000 इतकी विक्री किंमत झाली. म्हणजे $20,000 हा निव्वळ नफा झाला. याच्यामध्ये झालं असं, शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या तेव्हा चढ्या दराने तेल विकलं गेलं. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरती पोस्ट टाकल्यानंतर तेलाच्या किमती कमी झाल्या. ज्यांनी आधी तेल विकलं होतं त्यांनी तेव्हा ते तेल विकत घेतलं आणि त्यांचा प्रॉफिट क्लिअर केला, शॉर्ट कव्हर केले. आता ह्याच्यामध्ये तेलाची फिजिकल डिलिव्हरी होते का तर तेलाची फिजिकल डिलिव्हरी होत नाही. कोणतेही बॅरल या देशाकडून त्या देशाकडे जात नाही. पण पेपर डिलिव्हरी होते. पेपर म्हणजे काय, पेपरवरती कॉन्ट्रॅक्ट साईन होतात की एवढं तेल विकलं गेलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट एवढं खरेदी केलेलं आहे. हे फ्युचर ट्रेडिंगमध्ये करून असं म्हटलं जातं की $40 बिलियन शॉर्ट्स गेल्या आठवड्यात घेतले होते. काही जण म्हणतात $580 मिलियन शॉर्ट्स होते. काही जणांचं म्हणणं $192 मिलियन शॉर्ट होते. ते किती शॉर्ट होते आणि किती कव्हर झाले हे कळायला मार्ग नाही. कारण ह्याचा डेटा जो असतो तो दररोज काही पब्लिश होत नाही. तो ठराविक कालांतराने पब्लिश होतो. ह्याच्यामुळे कळायला मार्ग नाही. ह्याच्यामध्ये कुठलीही फिजिकल डिलिव्हरी झाली नाही. पण जे चढ उतार झाले तेलाच्या दरामध्ये, क्रूड ऑइल प्राइसेसमध्ये, त्याचा फायदा घेतला गेला जे कमॉडिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडून. असं म्हटलं जातं की ट्रम्प यांनी हे शॉर्ट पोझिशन क्लिअर करण्यासाठीच ट्रूथ सोशलवरती पोस्ट टाकली की पुढचे 5 दिवस कुठलाही हल्ला होणार नाही किंवा युद्ध थांबवण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि इराणबरोबर वाटाघाटी चालू आहे. पण इराणने लगेच येऊन त्याचं स्पष्टीकरण दिलं की कुठल्याही वाटाघाटी चालू नाही आहेत आणि ट्रम्प खोटं बोलतोय. त्याचा परिणाम असा झाला की तेलाच्या किमती परत आहे त्याच लेवलला गेल्या. आज जर तेलाच्या किमती बघितल्या तर तुम्ही त्या वाढलेल्या दिसतील तुम्हाला. काल काही तासासाठी त्या कमी झाल्या होत्या आणि जशा कमी झाल्या तशा शॉर्ट पोझिशन कव्हर केले गेले. आणि शॉर्ट पोझिशन कव्हर करण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर अशी पोस्ट टाकली की जेणेकरून तेलाच्या किमती कमी होतील. त्यांनी पोस्ट टाकल्याप्रमाणे तेल युद्ध थांबण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं वाटलं म्हणून तेलाच्या किमती कमी झाल्या. तेलाच्या किमती कमी झाल्यावर शॉर्ट पोझिशन घेतली होती त्या इन्व्हेस्टर्सनी शॉर्ट पोझिशन कव्हर केली. त्यांनी प्रॉफिट घेतला त्यांचा होता तो आणि त्याच्यानंतर तेलाच्या किमती परत वरती गेल्या. जसं इराणची स्टेटमेंट आली की वाटाघाटी कुठेही चालू नाही आहेत, असं कुठल्याही डीलच्या दिशेने पाऊल नाही. आणि आज दिनांक 24 मार्च 2026 आजची बातमी अशी आहे की अमेरिकेतल्या टेक्सासच्या रिफायनरीवर जिथे व्हेनेझुएलाचं ऑइल रिफाईन होतं त्या रिफायनरीवरती हल्ला झालेला आहे. तो कोणी केला हे कळायला मार्ग नाही. असं म्हटलं जातं इराणच्या IRGCने केला आहे. नक्की काय झालं आहे हे काही तासामध्ये आपल्याला कळेलच. पण याचा अर्थ युद्ध थांबलेलं नाही आहे किंवा युद्ध थांबण्याच्या दिशेने कुठल्याही वाटाघाटी सुरू नाही आहे ते तर इराणने स्पष्ट केलं आहे. मग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी फायनान्शियल मार्केटमधल्या इन्व्हेस्टरचा फायदा व्हावा म्हणून ट्रूथ सोशलवर पोस्ट केली होती का हे कळायला मार्ग नाही. काही दिवसात तेही स्पष्ट होईल. फायनान्शियल मार्केट अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं आहे. कमोडिटी मार्केट, फ्युचर ट्रेडिंग, त्याच्यामुळे असा संशय
यायला जागा आहे की कदाचित इन्व्हेस्टर्स ट्रम्प यांचे मित्र असतील किंवा त्यांच्या ओळखीचे असतील आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांनी अशी पोस्ट केली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही आर्थिक विषय असतील तर तेही सुचवा, मी नक्की घ्यायचा प्रयत्न करेन. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.